देशात खरंच दुष्काळ येणार आहे का? याचबरोबर मान्सून 2026 मध्ये पाऊस खरंच कमी होणार आहे का? तर याचे उत्तर जर आपण पाहिलं तर यासाठी वेगवेगळ्या कंडिशन्स आपल्याला आहेत. याचबरोबर IOD आहे, म्हणजे त्याला आपण इंडियन ओशन डायपोल बोलतो. याचबरोबर MJO आहे आणि तिसरी जी कंडिशन्स आहे ती म्हणजे एन्सो कंडिशन्स. आता ज्या वेळेला ला निना कंडिशन्स असते त्यावेळेला भारतीय मान्सूनवरती चांगला परिणाम होतो आणि पाऊस हा चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो. मात्र ज्या वेळेला एल निनो असेल त्यावेळेला मात्र भारतीय मान्सूनवरती त्याचा विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळाला आहे. यापूर्वीच्या रिसर्चमध्येही जर पाहिलं ज्या वर्षी एल निनो फेज असेल त्यावेळेला राज्यात आणि देशभरामध्ये मान्सूनचा पाऊस कमी आलेला आहे आणि त्यावेळेला दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. तर यावर्षी जर पाहिलं तर यावर्षी सुपर एल निनो कंडिशन्स राहण्याची शक्यता आहे. मात्र मान्सूनचा जर कालावधी जर पाहिला जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये मात्र जो एल निनो आहे तो सक्रिय होतो. त्यामुळे 4 महिन्यामध्ये एल निनो जास्त प्रमाणामध्ये नाही आहे. मात्र ज्यावेळेला मान्सूनचा पाऊस संपेल त्यावेळेपासून सुपर एल निनो हा फेज पाहायला मिळणार. आपण एन्सो प्रोबॅबिलिटीनुसार जर पाहिलं तर मे महिन्यामध्ये न्यूट्रल फेज हा जवळपास 39% पर्यंत पोहोचतो. याचबरोबर ला निनाचा जो फेज आहे तो अस्तित्वात नाही आहे. मात्र एल निनो जी फेज आहे ती जवळपास 61% पर्यंत पोहोचते. याचबरोबर जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये न्यूट्रल कंडिशन ही 21% आहे आणि एल निनो ही जवळपास 79% एवढेपर्यंत पाहायला मिळत आहे. याचबरोबर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये न्यूट्रल कंडिशन ही खूप कमी आहे, जवळपास 12% आहे आणि एल निनो कंडिशन ही जवळपास 88% पर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते. याचबरोबर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये न्यूट्रल कंडिशन ही जवळपास 10% पर्यंत आहे आणि एल निनो कंडिशन जर पाहिलं एल निनो कंडिशन्स जवळपास 90% पर्यंत पाहायला मिळत आहे. याचबरोबर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जर पाहिलं तर न्यूट्रपास 91 ते 92% पर्यंत पोहोचते. तसेच डिसेंबरमध्ये ही एल निनो सक्रियच राहणार आहे आणि सुपर एल निनो हा जवळपास जानेवारीपर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता, म्हणजे जानेवारी 2027 पर्यंत. त्यामुळे 2027चा जो उन्हाळ्याचे दिवस असतील त्यामध्ये मात्र दुष्काळ सदृश परिस्थिती देशभरामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता. या वर्षीचं जर पाहिलं यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी 2025ला देशभरामध्ये याचबरोबर राज्यातील बहुतांश भागामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळाला. त्यामुळे या वर्षाचा उन्हाळा आपल्याला उष्णता जास्त पाहायला मिळाली, मात्र पाण्याची टंचाई पाहायला मिळाली आहे. मात्र याच्या उलट 2027ला मात्र होण्याची शक्यता आहे, कारण की 2026चा जो मान्सून असेल तो अत्यल्प असणार आहे आणि त्यामुळे 2027चा जो जानेवारीपासून ते मेपर्यंतचा जो कालखंड असेल त्यावेळेला मात्र पाणी टंचाई देशभरामध्ये पाहायला मिळणार आहे. याचबरोबर भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्यावरतीही विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता. तसेच जे फॉरेस्ट एरियाज असतात त्या फॉरेस्ट एरियाजमध्येही नुकसान पाहायला मिळू शकतं. म्हणजे त्या ठिकाणी उष्णता जास्त असेल त्यामुळे फॉरेस्ट फायरही पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर शेती असेल, याचबरोबर अन्य काही पिकांची नुकसान ही होण्याची शक्यता. त्यामुळे शेतकऱ्यांनाही या एल निनोमुळे नुकसान होण्याची दाट शक्यता. आपण जर एल निनो म्हणजे काय जर पाहिलं, एल निनो आणि ला निनो या 2 कंडिशन्स आहेत. या 2 कंडिशन्समुळे भारतीय मान्सूनवरती त्याचा परिणाम होत असतो. ज्यावेळेला ला निनो कंडिशन असते त्यावेळेला भारतीय मान्सूनवरती चांगला परिणाम होतो, म्हणजे चांगला पाऊस पडतो. आणि ज्यावेळेला एल निनो असतो त्यावेळेला भारतीय मान्सूनवरती त्याचा विपरीत परिणाम असतो. ला निना ही एक छोटी मुलगी समजा आणि एल निनो ही एक छोटा मुलगा समजा. सर्वप्रथम आपण मॅपनुसार जर पाहिलं, हा वर्ल्ड मॅप आहे, ठीक आहे. पूर्व बाजूच्या उत्तरेला उत्तर अमेरिका आहे, याचबरोबर दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत असेल, याचबरोबर आणि आफ्रिका खंड. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये हिंद महासागर आहे. भारताच्या ज्या दोन्ही बाजूला आहेत याच्यामध्ये बंगालचा उपसागर आहे आणि अरबी समुद्र आहे. भारताच्या मध्य भागापासून कर्कवृत्त जातं आणि भारताच्या दक्षिण भागापासून एक विषुववृत्त पट्टा जातो. आता ज्याला एल निनो कंडिशन्स तयार होत असते त्यावेळेला काय होत असतं, या पॅसिफिक महासागरामध्ये एल निनो कंडिशन जे आहे जे निनो 3.4 याच्यामध्ये +5 आणि -5 म्हणजे तापमानामध्ये चढ उतार पाहायला मिळते. ज्या वेळेला एल निनो कंडिशन असते त्यावेळेला ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग असेल या भागामध्ये पाणी जे असेल ते कूलर असतं, थंड पाणी असतं. तसेच
अमेरिकेचा जो दक्षिण भाग असेल, पेरू देश असेल, या ठिकाणी पाण्याचं तापमान हे जास्त होतं, म्हणजे गरम पाणी त्या ठिकाणी पाहायला मिळतं. याच वेळेला ट्रेंड विंड जे असतात, तर ट्रेंड विंड पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, मात्र या ट्रेंड विंड्स या कमकुवत असतात. ज्या वेळेला अल निनो फेज सुरू असते त्यावेळेला दक्षिण अमेरिकेचा दक्षिण भाग असेल, पेरूच्या दक्षिण भागापासून या ठिकाणी समुद्रामध्ये एक लो प्रेशर एरिया तयार होतो. या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार झाल्यामुळे पाण्याची बाष्पीभवन रूपांतर होतं आणि जी हवा असेल ती वरती सरकते. त्यामुळे या ठिकाणी सायक्लोनिक स्टॉर्म तयार होतात आणि पेरूचा उत्तरेचा भाग संपूर्ण असेल या ठिकाणी पूरदृश्य परिस्थिती निर्माण होते. अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दक्षिण अमेरिकेमध्ये पाहायला मिळतो. याच्या उलटं मात्र जर पाहिलं, याच्या उलटं एशिया खंडामध्ये म्हणजेच भारतीय मान्सूनवरती त्याचा परिणाम होऊन त्या ठिकाणी दुष्काळ पाहायला मिळत असतो. ज्यावेळेला दक्षिण अमेरिकेला गरम पाणी असतं त्यावेळेला ट्रेंड विंड्स पश्चिमेला वाहतात, मात्र कमकुवत असतात. ऑस्ट्रेलियाच्या भोवती एक कमी दाबाचा पट्टा म्हणजे हाय प्रेशर एरिया तयार होतो. याचबरोबर ज्यावेळेला या ठिकाणी हाय प्रेशर एरिया तयार होतो त्यावेळेला भारताचा जो दक्षिण भाग असेल, मादागास्करचा उत्तर भागा ठिकाणी या ठिकाणी एक IOD म्हणजे इंडियन ओशन डायपोल असतो. हा इंडियन ओशन डायपोल ही भारताच्या मान्सूनवरती त्याचा प्रभाव टाकत असतो, म्हणजे आपण त्याला बजरंगबली म्हणू शकतो. जर हा बजरंगबली किंवा हनुमान जे आपण त्याला म्हणतोय तो पॉझिटिव्ह फेजमध्ये असेल तर त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो. ज्यावेळेला अल निनो असेल त्याला, आणि जर IOD निगेटिव्ह असेल त्यावेळेला मादागास्कर या ठिकाणी हाय प्रेशर एरिया तयार होतो आणि हाय प्रेशर एरिया तयार झाल्यामुळे जे काय वारं आहे जे भारताकडे सरकतं ते वारं कमकुवत असतं आणि त्यावेळेला ज्या कमकुवत वाऱ्यामुळे त्याचा मान्सूनवरती त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळत असतो. याचबरोबर आपण ला निनानुसार जर पाहिलं, ला निना ज्यावेळेला कंडिशन्स असते त्यावेळेला भारतीय मान्सूनवरती चांगला परिणाम पाहायला मिळत असतो. सर्वप्रथम मॅपनुसार जर आपण पाहिलं, विषुववृत्तीय पट्ट्यावरून पूर्वेकडून जे पश्चिमेला जे वारं वाहत असतं, ट्रेंड विंड्स वाहत असतात, त्या मजबूत ट्रेंड विंड्स वाहत असतात. त्या ट्रेंड विंडच्या प्रभावामुळे थंड पाणी जे आहे ते पेरू देशाकडे जातं आणि गरम पाणी जे आहे ते ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला सरकतं. यावेळेला गरम पाणी या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया तयार होतो. ज्यावेळेला या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार होतो झाल्यानंतर ते लो प्रेशर एरियाचं जे काय वारा असेल, बाष्पयुक्त वारा असते, ते वारं भारतीय उपखंडामध्ये येतं. जे मादागास्करच्या उत्तरेला या ठिकाणी एक हाय प्रेशर एरिया तयार होतो. त्या हाय प्रेशर एरिया तयार झाल्यानंतर भारतीय उपखंडामध्ये जे बंगालचा उपसागर असेल, अरबी समुद्र असेल, या ठिकाणी लो प्रेशर एरिया सायक्लॉन्स तयार होतात. त्यावेळेला भारतीय मान्सूनवरती त्याचा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो. हे होतं अल निनो आणि ला निना. जर हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.